नमस्कार. आपण पाहतात लर्न विथ जॉय विथ सी एन पाटील यूट्यूब चॅनल. या चॅनलवर आपण फक्त आणि फक्त शैक्षणिक माहितीचे व्हिडिओज पाहत असतात. आज आपण इयत्ता 12वी मध्ये शिकणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी JEE मेन जॉइंट एंट्रन्स एक्झामिनेशन 2026 यासाठी फॉर्म्स फिल करण्याची तारीख ही NTA कडून आलेली आहे. तशा प्रकारचं नोटिफिकेशन हे प्राप्त झालेलं आहे. काय आहेत नेमक्या तारखा ते आपण आजच्या व्हिडिओमधून बघणार आहोत. तत्पूर्वी तुम्ही चॅनलला पहिल्यांदाच भेट दिली असेल आणि अद्याप चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका, म्हणजे जेव्हा मी नवनवीन माहितीची व्हिडिओ अपलोड करेल त्यावेळेस त्याचे नोटिफिकेशन्स आपल्याला प्राप्त होतील. तर बघूया काय आहे नेमक्या डेट्स. राष्ट्रीय परीक्षा एजन्सी, ज्याला आपण नॅशनल टेस्टिंग एजन्सी म्हणतो, यांच्याकडून आजच 31 ऑक्टोबर 2025 रोजी JEE मेन 2026 याचे सेशन फर्स्ट, आपल्याला माहिती आहे की 2 सेशन मध्ये या परीक्षा घेतल्या जातात आणि दोघा सेशन मध्ये ज्याला जास्त मार्क असतील ते मार्क्स काउंट होतात, पर्सेंटाइल म्हणा किंवा मार्क्स म्हणा. तर याचा सेशन फर्स्ट याच्या ऍप्लिकेशन फॉर्म भरण्याच्या तारखा हे आपल्यापर्यंत आलेल्या आहेत. याच्यामध्ये 2026 मध्ये जी काही JEE मेनची परीक्षा होऊ घातलेली आहे त्याच्यासाठीच्या तारखा या ठिकाणी सेशन फर्स्ट जानेवारी 26 मध्ये होणार आहे आणि सेशन 2 एप्रिल 26 मध्ये होणार आहे. सेशन 2 च्या ऍप्लिकेशन फॉर्मच्या जे काही डेट्स आहेत त्या नंतर येणार आहेत. आता आपण बघूया ऑनलाइन सबमिशन ऑफ ऍप्लिकेशन फॉर्म. 31 ऑक्टोबर 2025 ते 27 नोव्हेंबर 2025 रात्री 9 वाजेपर्यंत फॉर्म भरता येणार आहेत. शेवटची तारीख म्हणजे पैसे भरण्याची 27 तारखेच्या रात्री 9 वाजेपर्यंत तुम्ही फॉर्म भरू शकतात आणि 27 तारखेच्या 11:50 तुम्ही फी भरू शकतात. तुमची परीक्षा कोणत्या सेंटरवर आहे, कोणत्या शहरात आहे ते डिक्लेअर करण्याची जी काही तारीख आहे ती जानेवारी 2026 च्या पहिल्या आठवड्यात. त्याच्यानंतर तुम्हाला डाउनलोडिंग ऍडमिट कार्ड्स हे नंतर त्याची डेट्स वेबसाईटवर दिली जाणार आहे. तारखा ज्या आहेत, डेट्स ऑफ एक्झामिनेशन 21 जानेवारी टू 30 जानेवारी 2006 याच्यामध्ये तुमची ज्या बॅच मध्ये नंबर येईल ते सेंटर, डेट, शिफ्ट हे ऍडमिट कार्डवर दिलं जाणार आहे. त्याच्यानंतर डिस्प्ले ऑफ रेकॉर्डेड रिस्पॉन्सेस अँड आन्सर कीज ही पण त्याची तारीख अनाउन्स होईल. वेबसाईट आपल्याला अधिकृत वेबसाईट दिलेली आहे आणि रिझल्ट जो आहे तो 12 फेब्रुवारी 2026 ला डिक्लेअर होईल. टेंटेटिव्ह आहे, 1-2 दिवस इकडे तिकडे होऊ शकतं किंवा त्या तारखेलाही तो डिक्लेअर होऊ शकतो. तर अशा पद्धतीने 13 लँग्वेजेस मध्ये एक्झाम ही घेतली जाते. त्याचे सगळे डिटेल्स आपण NTA च्या वेबसाईटवर गेल्यानंतर आपल्याला ते कळतीलच. याचा JEE मेन 2026 च्या सेशन फर्स्ट साठी आपल्याला इथं क्वेश्चन पेपरचा पॅटर्न हा पण दिलेला आहे. मॅथेमॅटिक्स सेक्शन ए, सेक्शन बी, फिजिक्स, केमिस्ट्री यांचे नंबर ऑफ क्वेश्चन्स किती असणार आहेत सेक्शन ए मध्ये, सेक्शन बी मध्ये, टोटल क्वेश्चन्स किती आहेत, ही याचा मोड CBT राहणार आहे, कम्प्युटर बेस्ड टेस्ट. फर्स्ट शिफ्ट 9 to 12 आणि सेकंड शिफ्ट 3 to 6 PM या पद्धतीने 2 शिफ्ट असणार आहेत. बी आर्क आणि बी प्लॅनिंग हे दोघही पेपर याच्यामध्ये कधी असणार आहेत ते पण दिलेलं आहे. त्याचं सगळं शेड्यूल आणि त्याची क्वेश्चन नंबर ऑफ क्वेश्चन्स किती असणार आहेत ते पण दिलेलं आहे. तर या पद्धतीने एवढे क्वेश्चन एवढ्या विषयांचे मॅथेमॅटिक्स, फिजिक्स आणि केमिस्ट्रीचे हे या ठिकाणी दिलेलं आहे. आपल्याला पुन्हा जास्तीची माहिती मिळवायची असेल तर NTA च्या वेबसाईटवर जाऊन आपल्याला सगळी माहिती, इन्फॉर्मेशन बुलेटिन दिलेलं आहे तेही तुम्ही डाउनलोड करून घ्या आणि त्याच्यामध्ये दिलेल्या इन्स्ट्रक्शन्स नुसार आपण फॉर्म फिलअप करा, म्हणजे कुठल्याही प्रकारची अडचण आपल्याला येणार नाही.
या पद्धतीने जेव्हा फॉर्म भरायला सुरुवात होईल, सुरुवात ऑलरेडी त्या ठिकाणी झालेलीच आहे. आपण पुढच्या व्हिडिओमध्ये फॉर्म कसा भरायचा ती माहिती मिळवणार आहोत. तोपर्यंत या ठिकाणी थांबूया, पुन्हा पुढच्या व्हिडिओची वाट पाहूया. थांबूया मित्रांनो, थँक्यू.